दिसत आहे स्क्रीनवरती? हो मॅम. तर आता पृथ्वी झाली. पृथ्वी नंतरचं काय आहे द्रव्य? पृथ्वी आप है ना. मग लिहा आता आप लक्षणम. हेडिंग टाका आप लक्षणम. आप लक्षणम. आता बघा आप बद्दल काय सांगितलेलं आहे. सर्वात अगोदर त्यांनी म्हटलंय शीत स्पर्शवत्य आपह. शीत स्पर्शवत्य आपह म्हणजे ज्याचा स्पर्श कसा आहे? शीत म्हणजे थंड. शीत स्पर्शवत्य आप म्हणजे ज्याचा स्पर्श कसा आहे तर थंड आहे. आता हिंदीमध्ये काय म्हटलंय? जिसमें शीत स्पर्श रहता है उसे क्या कहते हैं? जल कहते हैं. ज्याच्यामध्ये शीत स्पर्श राहतो, शीतल स्पर्श ज्याच्यामध्ये असतो त्याला काय म्हटलंय तर पाणी किंवा आप, जल असं म्हटलेलं आहे. ता द्विविधा. आता प्रत्येक याच्यामध्ये बा नित्य आणि अनित्य हे येणारच, कॉमन राहणार. जे आपण लिहिलं होतं ना पृथ्वीच्या वेळेस नित्य अनित्य, ते इथे पण येणार. ता द्विविधा. शीत स्पर्श असलेले आप म्हणजे जल आहे किंवा आप आहे असंच लिहा. शीत स्पर्श असलेले म्हणजे आप आहे. किंवा मग ज्यामध्ये शीत स्पर्श आहे असंही लिहू शकतो. ज्यामध्ये शीत स्पर्श आहे त्याला जल किंवा आप असे म्हणतात. मग पुढे म्हटलंय ता द्विविधाहा. ते दोन प्रकारचे आहे. या मग पुढे ते दोन प्रकारचे आहे. आप सुद्धा ते दोन प्रकारचे आहे. नित्य आणि अनित्य. नित्य आणि अनित्य. पुढे लिहा परमाणु रूप सूक्ष्मजल. परमाणु रूप सूक्ष्मजल नित्य आहे. परमाणु रूप सूक्ष्मजल नित्य आहे. कारण संस्कृतमध्ये दिलाय परमाणु रूपा. पुढे दिलाय अनित्याहा कार्यरूपा. परमाणु रूप सूक्ष्मजल नित्य आहे. तसेच कार्यरूप स्थूल जल अनित्य आहे. पुढे लिहा. आता बा पुढे म्हटलंय ता हा पुनस्त्रिविधा म्हणजे परत ते तीन प्रकारचा आहे. मग पुढे लिहा हे परत तीन प्रकारचे आहे. हे परत तीन प्रकारचे, हे पुन्हा तीन प्रकारचे आहे. हे म्हणजे काय? जल. आपण जलच बघत आहे ना आता सध्या तर जल. मग असं लिहा जल तीन प्रकारचे. हे परत जल तीन प्रकारचे आहे. याचे पण ते सेम प्रकार. शरीर, इंद्रिय आणि कार्य, सॉरी विषय. शरीर रूप, इंद्रिय रूप आणि विषय रूप. शरीर वरून लोके. मग आता पहा त्याचं शरीर काय सांगितलेलं आहे? कार्य नाही. शरीर, इंद्रिय आणि विषय. इंद्रिय आणि विषय. शरीर रूप, इंद्रिय रूप आणि विषय रूप.
लिहत आहे माधवी? लिहते. मग आता जसं पृथ्वीमध्ये पाहिलं आपण, मग शरीराचं वर्णन येईल की जलीय अर्थात जल निर्मित शरीर वरून लोक वालोका होता है. मग शरीर काय आहे त्याचं, तर मराठीमध्ये लिहावं लागेल जलीय किंवा जलनिर्मित शरीर. जलनिर्मित शरीर वरुण लोकाला म्हणतात. वरुण न बाणाचा, वरुण लोकांना. वरुण लोक म्हणजे त्यांनी ते आप किंवा पाण्याशी रिलेटेड लोक म्हटलेलं आहे, त्या लोकाला म्हणून वरुण लोकाला म्हणतात. जलीय इंद्रिय, खालच्या ओळीत लिहा. जलीय इंद्रिय रसना, म्हणजे रसना कशाला म्हणतात, जिव्हा. मग जिव्हा पण लिहू शकतात. जलीय इंद्रिय जिव्हा आहे व रसना आहे, जी आंबट, खारट, गोड इत्यादी सर्व प्रकारचे रस ग्रहण करते. जे 6 रस म्हटले जातात, हे रस ग्रहण करणारी जिव्हा. रस ग्रहण, षडरस ग्रहण करणारी आहे. षडरस किंवा गोड, जे मी अगोदर सांगितले की खारट किंवा आंबट, गोड इत्यादी प्रकारचे रस. हो, 6 रस आहेत जेवणातले. पुढे लिहा. नाही तेथलाच अजून एक ओळ राहिली आहे. ही जिव्हा च्या अग्रभागावर राहते. म्हणजे हे इंद्रिय पण प्रत्येक याचं त्यांनी अग्रभागच सांगितलंय, कारण की जीवही खूप मोठी राहते ना आपली, म्हणून मग कोणती तर नेमकी तर अग्रभाग. ही जिव्हा म्हटल्यानंतर काय मॅम? ही जिव्हा च्या अग्रभागावर राहते. म्हणजे पूर्ण जिव्हा नाही, फक्त जिव्हाचा अग्रभाग. पूर्ण जिव्हा अपेक्षित नाहीये त्यांना पाण्यासाठी. नंतर त्याचा विषय लिहा. सरित समुद्र. सरित म्हणजे नदी, सरिता, सरित, समुद्र इत्यादी विषयरूप जल आहेत. तर तुम्ही लिहू शकता नदी, समुद्र, नदी कॉमा समुद्र इत्यादी जलाचे विषय रूप आहेत. जलाचे विषय रूप आहेत. म्हणजे बघा पॅटर्न सारखाच आहे तर्कचा. आता तुम्ही जेही द्रव्य बघाल त्याच्यामध्ये 2 प्रकार कॉमन राहतील, नित्य अनित्य. नित्य परमाणुरूप, अनित्य कार्यरूप. मग त्याच्यामध्ये अजून 3 प्रकार तेही कॉमन राहतील, इंद्रिय, शरीर, इंद्रिय आणि विषय. मग प्रत्येकाचं शरीर मात्र बदलेल, इंद्रिय पण बदलेल आणि विषय पण बदलेल. पॅटर्न सेम आहे त्यांचा. मांडण्याचा पॅटर्न जो आहे तो एकदा लक्षात आला तर आपल्याला फक्त आता तिथे त्या पॅटर्न मध्ये बदल करणं आहे. की जसं आपण पृथ्वी बघितलं होतं, पृथ्वीमध्ये तर ते कॉमन आहे की नित्य अनित्य, कार्यरूप, परमाणुरूप सेम आहे. त्याच्यानंतर शरीर, इंद्रिय आणि विषय हे प्रत्येकाचे बदलतात. जसं पृथ्वीमध्ये आपण शरीर पाहिलं होतं, जीव मात्रांचं शरीर. इंद्रियामध्ये पाहिलं होतं की गंधवती आहे म्हणून मग नाकाचा अग्रभाग. आता इथे आपमध्ये आपण बघितलं की त्याचं शरीर जे आहे ते वरुण लोकांमधलं त्यांनी म्हटलं की त्याला इमॅजिनरी काहीतरी म्हणू आपण, की
आहे पाण्याशी संबंध, म्हणजे जल आहे त्याच्यामुळे, पण कुठे आहे तर कुठे आहे त्याचं स्थान, तर मग वरुण लोकाशी संबंधित असलेले जे काही आहे ते त्यांचं शरीर आहे. आणि मग त्याचं इंद्रिय काय आहे तर रसना, जिव्हाचा अग्रभाग, पूर्ण जिव्हा नाही ना, जसं नासिकाचा पण फक्त अग्रभाग होता, इथे जिव्हाचा अग्रभाग. मग विषय काय तर नदी आणि समुद्र, म्हणजे पाण्याशी रिलेटेड जे काही जलसाठे असतील, विहीर पण येईल बहुतेक त्याच्यामध्ये, किंवा मग तलाव सुद्धा येऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नदी, समुद्र, तलाव इत्यादी जलाचे विषय हा, ते त्याचे विषय आहे. ठीक आहे, तर आज आपण 2 द्रव्य बघितले, पृथ्वी आणि आप. ठीक आहे, तर पृथ्वी आपण बघितले की सॉलिड शी संबंधित, म्हणजे स्थायू गोष्टींशी संबंधित, आणि जल म्हणजे द्रव, पण पर्टिक्युलरली द्रवामधलं पण पाणी, कारण की द्रवामध्ये सगळेच लिक्विड येतात तसं पाहिलं तर सायन्समध्ये जे आपण पाहतो लिक्विड फॉर्ममध्ये, पण इथे त्यांनी फक्त स्पेसिफाय केलेले पाण्याला, आपमध्ये फक्त पाणी. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आणखी त्याला एक्सप्लेन केलेलं आहे पुढे जललाच थोडंसं, तर ते आपण उद्याला बघू. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? माधवी, प्रियंका? हो बाय. ठीक आहे, तर तर्कसंग्रह बघितला आज आपण. तर्कसंग्रहामधलं 9 पदार्थ, सप्तपदार्थांमधले 9 द्रव्यांपैकी पृथ्वी एक द्रव्य आणि आप एक द्रव्य आपण आज बघितलं. ठीक आहे, याच्या पुढे आपल्याला आता थोडा स्पीड वाढवू आपण, आता नवीन नवीन आहे म्हणून मी थोडं स्लो जात आहे. थोडं आपण एकदा तुम्हाला तो फॉर्मॅट लक्षात येऊन गेला, ग्रंथामध्ये नेमकं कसं मांडणी कशी आहे ग्रंथाची, ते समजलं की आपल्याला थोडं फास्ट जाता येईल समोर. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबू. आता नेक्स्ट पिरियड तुमचा मॅडम घेतील, यावले मॅडम. आता सध्या वाजलेले 2:15, म्हणजे 2:20 होत आहेत. तर मॅडम समजा 2:40 पर्यंत, म्हणजे 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊ आपण. 2:40ला तुमचं दुसरं लेक्चर सुरू होणार. ठीक आहे, ठीक आहे, मग नमो नमः, पुनर्मिलमः.